नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपलं अस्पायरंट्स यार्डमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साल 2025चे परिसर अभ्यास या विषयावर विचारले गेलेले प्रश्न. अगदी प्रत्येक प्रश्न आपण डिटेल पद्धतीने सॉल्व करणार आहोत. त्याच्या मागचं लॉजिक किंवा जे काही नोट्स आहेत ते तुम्हाला आजच्या PDF मध्ये सेम जसं आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये करतोय. इंग्लिशच्या PYQजला जसं आपण केलं तर याचे नोट्स तुम्हाला जी आपली पहिली पिन केलेली कमेंट असेल तिथे या PDF लेक्चरची फाईल असेल, लिंक असेल, तुम्ही तिथून ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, तर आजचं लेक्चर सगळ्यांनी अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे, कारण अगदी हा मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपरचा पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला या पेपरचा अंदाज बांधण्यासाठी मदत होईल. आणि ज्यांनी 2024चा परिसर अभ्यासचं सोल्युशन्स बघितलेले नाहीयेत तर तोही व्हिडिओ या लेक्चर नंतरनं बघायचा आहे. त्याचबरोबरीने आपण इंग्लिश ग्रामरसाठीही 24-25 सालचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्या 2 व्हिडिओजचं तर खूप इम्पॉर्टन्स आहे. ज्यांचा इंग्लिश विषय आहे त्यांनी आवर्जून ते 2 विषय बघायचे, जेणेकरून तुम्हाला येत्या पेपरचा प्रॉपर एक अंदाज येऊन जाईल. त्याचबरोबरीने जर अजूनपर्यंतही तुमचा अभ्यासाला वेळ मिळालेला नाहीये, रिव्हिजन झालेली नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ग्रामर चीट बुक अवेलेबल केलेले आहे, ज्याच्यामध्ये व्याकरणाचे तिन्ही भाषांसाठी अगदी समराइज्ड फॉर्ममध्ये नोट्स अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीने CDP आणि इतर विषयांसाठी देखील नोट्स आहेत. ज्यांना हवे असतील, अजून अभ्यास झालेला नाहीये, अशा लोकांनी खाली दिलेल्या व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सुरू करूयात पहिल्या प्रश्नाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? तुम्हाला प्रश्न नीट वाचायचा आहे. आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. पायदळातील अधिकारी नूरबेग, आर्मर दलातील अधिकारी मुहम्मद कुली खान, स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल की शिवरायांचे वकील काझी हैदर? तर याच्यातली अयोग्य जोडी किंवा चुकीची जोडी आहे ऑप्शन बी, दुसरं ऑप्शन, आर्मर दलातील अधिकारी मुहम्मद कुली खान. बघा, आर्मर दलाचे प्रमुख हे मायनाक भंडारी आणि दर्या सारंग दौलत हे होते आणि इतर जे बाकीचे पर्याय आहेत ते अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, रियासतकार गो सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कुणाच्या संदर्भाने केला आहे? छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज? तर बघा, याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, छत्रपती राजाराम महाराज. सरदेसाई, ज्यांचं संपूर्ण नाव आहे गोविंद सखाराम सरदेसाई, यांनी त्यांच्या मराठी रियासत या ग्रंथामध्ये या ग्रंथाच्या एका खंडामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचे वर्णन करताना स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर केलेला आहे. छत्रपती संभाजी राजांच्या अंतानंतरनं, त्यांच्या मृत्यूनंतरनं जी काही बिकट परिस्थिती आली होती त्याच्यामध्येही त्यांनी धैर्य न सोडता जे स्थिर व्यक्तिमत्व दाखवलं, त्याच्यावरून त्यांना हे विशेषणात्मक नाव दिलं गेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा. रामायण, रामानंद सागर, भारत एक खोज. तर बघा, जेव्हा आपण कोरिलेशन किंवा सहसंबंध याच्यावरती प्रश्न येतात, पहिली तर गोष्ट आहे, तुम्हाला दिलेल्या पूर्ण जोडीमध्ये काय रिलेशन आहे, काय संबंध आहे ते जर समजलं तरच आपण पुढची अपूर्ण जोडी पूर्ण करू शकू. जर फर्स्टच तुम्हाला कोरिलेशन समजले नसेल तर आपण दुसऱ्या इनकम्प्लीट पेअर पूर्ण करू शकणार नाही. तर ऑप्शन्स आहेत श्याम बेनेगल, BR चोप्रा, बासू चॅटर्जी की गोविंद निहलानी. तर बघा, याचा आन्सर असणार आहे श्याम बेनेगल. आणि हे का, तर जी प्रसिद्ध मालिका रामायण होती त्याचं दिग्दर्शन केलं होतं रामानंद सागर यांनी. तर भारत एक खोज या मालिकेचं दिग्दर्शन कुणी केलं या अर्थाचा हे सहसंबंध आहे. तर भारत एक खोज ही मालिका बेस्ड आहे, आधारित आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, ज्याला आपण म्हणतो. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि त्याच पुस्तकावर आधारित ही मालिका होती आणि या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं श्याम बेनेगल यांनी.
पुढचा प्रश्न आहे, भारतात हैदराबाद संस्थानचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती होती? हैदराबाद स्टेट्स काँग्रेस, कर्नाटक परिषद, रजाकार की आंध्र परिषद. ओके, तर बघा याचं अचूक उत्तर आहे रजाकार. तर बघा, भारताच्या स्वातंत्र्यानंतरनं हैदराबाद संस्थानचे जे तत्कालीन निजाम होते उस्मान अली खान, त्यांना जे त्यांचं संस्थान आहे त्याला भारतात विलीन करायचं नव्हतं. एक तर त्यांना त्यांचं संस्थान सेपरेटच ठेवायचं होतं, नाहीतर पाकिस्तानला जोडायचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, कासिम रिझवी यांच्या नेतृत्वाखाली रजाकार नावाची अत्यंत क्रूर अशी संघटना तयार केली, ज्यांनी भारतीय नागरिकांचा अत्यंत छळ केला. आणि या छळातून मुक्तता करण्यासाठीच भारताने ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस कारवाई करून हे संस्थान भारतात विलीन केले. तर हे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, साल 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? बघा, त्यांनी स्पेसिफिक वर्ष नमूद केलेलं आहे. त्या वर्षी कोणत्या घटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पातळीवरती झाल्या होत्या? तर बघा, आर्थिक उदारीकरणास सुरुवात, सोव्हिएत युनियनचे विघटन की जगातील शीतयुद्धास सुरुवात? तर बघा, इथे एक ट्रिक सांगते. जगातील शीतयुद्धाची जी सुरुवात आहे ना, ती झाली होती 1945 ते 47च्या दरम्यान. ओके, त्याची सुरुवात 1991 मध्ये झालीच नव्हती. त्यामुळे हा पर्याय अगदी चुकीचा आहे. ऑप्शन क हे चुकीचे आहे. आणि जिथे जिथे ऑप्शन क आहे ते तुमचे सर्व पर्याय बाद झाले, 2, 4, 3. आणि त्यामुळे काय, तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे फक्त अ आणि ब. बघा, जगातील शीतयुद्ध ज्याला आपण म्हणतो कोल्ड वॉर, त्याची सुरुवात झाली होती 1945 ते 47च्या दरम्यान, आणि त्याचा अंत झाला होता 1991 मध्ये. अंत झाला होता. पण आपण काय करतोय की आपण बोलतोय 1991 साली झालेल्या घडामोडींबद्दल. ठीक आहे, अंत नाही. तर 1991 मध्ये आर्थिक उदारीकरणास सुरुवात झाली होती आणि त्याचबरोबरीने सोव्हिएत युनियनचे विघटन झाले होते. पण तेच जर तुम्ही शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर बद्दल बोलताल, तर शीतयुद्धाची सुरुवात झाली होती 1945 ते 47 दरम्यान, आणि त्याचा अंत झाला होता 1991 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कुणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? सरंजामदार व संस्थानिक, भांडवलदार व ब्रिटिश, सामंत व ब्रिटिश की संस्थानिक व ब्रिटिश? तर बघा, याचं करेक्ट आन्सर, योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भांडवलदार व ब्रिटिश. तर आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात, मॉडर्न हिस्ट्रीची सुरुवात प्रामुख्याने युरोपीय सत्तांच्या, विशेषतः ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतात येण्याने झाली होती. ओके, आणि बाकीचे जे आपले ऑप्शन्स आहेत ते मध्ययुगीन इतिहासाशी संबंधित आहेत. आणि जर आपण मॉडर्न हिस्ट्री किंवा आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल बोलू, तर त्याची सुरुवात झाली होती कुठे, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आपल्या भारतात आगमनानंतर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? किशोर, किलबिल, जीवन शिक्षण की शिक्षण संक्रमण? तर याचं योग्य उत्तर आहे किशोर. बघा, किशोर हे जे मासिक आहे दर महिन्याला प्रकाशित केले जाते. हे प्राथमिक स्तराच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जर तुम्ही इतर ऑप्शन्स बद्दल बोलताल, तर जीवन शिक्षण हे मासिक SCERT पुणे यांच्या मार्फत प्राथमिक शिक्षकांसाठी, जसं किशोर हे मासिक प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आहे, तसं जीवन शिक्षण हे मासिक प्राथमिक शिक्षकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील घडामोडींसाठी प्रकाशित केले जातं. आणि जर तेच आपण शिक्षण संक्रमण बद्दल बोलू, तर हे मासिक आपल्या स्टेट बोर्ड यांच्या मार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केलं जातं. तर सर्वच ऑप्शन्स बद्दल माहिती गोळा करायची आहे, कारण सिलेबस टॉपिक तोच असतो, फक्त फिरवून प्रश्न प्रेझेंट केला जातो. तर प्रत्येक डिटेल्स अगदी बारकाईने ऐकायची आहे.
पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायांपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट, हावडा सिप्पूर प्रकरण की सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस? तर काकोरी कट याचं रिलेशन आहे पूर्णपणे रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट या इन्सिडेंटशी, या घटनेशी संबंधित. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कुणी काढली? आर के लक्ष्मण, सुधीर तैलंग, प्रबोधनकार केशव ठाकरे की बाळासाहेब ठाकरे? तर इथे अगदीच कन्फ्युजन निर्माण करणारे दोन ऑप्शन्स आहेत, आर के लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे. पण याचं योग्य उत्तर आहे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे हे आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्रामध्ये व्यंगचित्रकाराचं काम करायचे आणि ज्या वेळेस ते कोणतंही चित्र किंवा व्यंगचित्र काढायचे तेव्हा ते मावळा हे टोपण नाव वापरायचे आणि ते त्या काळी खूप प्रसिद्धही होते. तर बघा, आणि जर तेच आपण आर के लक्ष्मण यांच्याबद्दल बोलू तर ते भारताचे अत्यंत प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते, ज्यांनी द टाइम्स ऑफ इंडियामध्ये द कॉमन मॅन हे अजरामर पात्र निर्माण केले. आणि प्रबोधनकार केशव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वडील होते आणि ते प्रबोधन नावाचे नियतकालिक चालवायचे. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभा हे ब्लँक सभागृह नाही, वरिष्ठ, द्वितीय, कनिष्ठ की कायमस्वरूपी? तर बघा, हे याचं उत्तर असणार आहे कनिष्ठ. राज्यसभा हे कधीच कनिष्ठ सभागृह असू शकत नाही. कारण का, तर भारताच्या संसदेचे राज्यसभा हे वरिष्ठ म्हणजे अप्पर हाऊस आहे आणि द्वितीय चेंबर सेकंड चेंबर आहे आणि ते कायमस्वरूपी म्हणजे परमनंट हाऊस आहे. म्हणजेच कायमस्वरूपी सभागृह आहे. राज्यसभा कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. राज्यसभा ही कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही, तर तिचे 1/3 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात, पण ती कायमस्वरूप म्हणजे कधीच असं पूर्णपणे विसर्जित होत नाही. तर लक्षात ठेवायचे, राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह आहे, अप्पर हाऊस आहे, द्वितीय चेंबर आहे आणि कायमस्वरूपी आहे. तर इथे चुकीचा पर्याय असणार आहे कनिष्ठ. जसं सुरुवातीला व्याकरणाबद्दल बोललं, तर इतर विषयांसाठीही आपल्याकडे क्विक रिव्हिजन नोट्स आणि सराव संच, जर तुमचा अभ्यास झालेला आहे आणि तुम्हाला चाचपडून पाहायचं की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तर तुम्ही या प्रॅक्टिस सेट्सचा उपयोग करू शकता. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कुणाची नेमणूक करीत नाहीत? ओके, निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, राज्यपाल की उपराष्ट्रपती? सोपं आहे लक्षात ठेवायला, कधीही उपराष्ट्रपती या पदाची निवड हे राष्ट्रपती करत नाही. ओके, या उलट उपराष्ट्रपती पदाची निवड एका निर्वाचन मंडळाद्वारे म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने केला जातो किंवा केली जाते आणि या निर्वाचन मंडळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा पण आणि राज्यसभा पण या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य जे निर्वाचित असू दे किंवा नामनिर्देशित असू दे हे दोन्हीही भाग घेतात आणि निवडणुकीनंतर फक्त राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना शपथ देतात, पदाची शपथ देतात. ओके, तर लक्षात ठेवायचे, जर हा प्रश्न आला असाही येऊ शकतो, उपराष्ट्रपती पदाची निवड कोणामार्फत केली जाते, तर ती केली जाते निर्वाचन मंडळाद्वारे. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य म्हणजे चुकीचे. आता बघा, 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करत असतात. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. तर बघा, सर्वप्रथम ह्याच्यातला अयोग्य जे पर्याय आहे तर ते आहे ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. तर नाही, ग्रामसेवकाची जी नेमणूक आहे, गट विकास अधिकारी म्हणजे काय? BDO. ओके, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर.
पण ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते जिल्हा परिषदेच्या CEO मार्फत. ओके, तर हा चुकीचा पर्याय आणि इतर जे सर्व पर्याय आहेत ते अगदी योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, सूर्यास्तानंतरनं वाहणारे वारे कोणते? खारे वारे, हंगामी वारे, पर्वतीय वारे की ग्रहीय वारे? तर बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्वतीय वारे. सूर्यास्तानंतरनं सर्वात प्रथम थंड पडतं ते म्हणजे पर्वतीय भाग आणि त्याच्यानंतरनं काय होतं, तिथे उच्च हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे पर्वतापासून जो वारा आहे तो जमिनीच्या दिशेकडे येतो आणि यालाच आपण काय म्हणतो, पर्वतीय वारे. खारे वारे म्हणजे सी ब्रीज. हे असतात दिवसा, म्हणजे ज्यावेळेस सूर्योदय झालेला असतो, हे दिवसा हे वारं वाहतं समुद्राकडून समुद्राकडून जमिनीकडे. आणि हंगामी वारे काय, जे सीझनल असतं, जे ऋतुमानानुसार हे आपली दिशा बदलतात. ग्रहीय वारे जे एका स्पेसिफिक दिशेला वाहणारे वारे, जसं की पश्चिमी वारा, दक्षिणी वारा असं. तर पर्वतीय सूर्यास्तानंतर जर कोणता वारा वाहत असेल तर तो आहे पर्वतीय वारे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची म्हणजेच इव्हॅपोरेशनची क्रिया मंदावते, म्हणजे हळू होते, कमी होते? कोरडे, उष्ण, दमट की थंड? तर बघा, जर आपण बघितलं पहिले, याचं करेक्ट अचूक उत्तर आहे दमट. बाष्पीभवन म्हणजे काय, पाण्याचं रूपांतर होतं वाफेमध्ये. तर ज्या वेळेस हवा कोरडी असते तिची बाष्प शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. त्यामुळे तर क्रियाची जी गती आहे, बाष्पीभवनाची जी गती आहे ती कोरड्या स्थितीत आणि उष्ण स्थितीत, उष्णतेमुळे तर बाष्पीभवन होते. तर या दोन्ही कंडिशन्समध्ये, स्थितीमध्ये बाष्पीभवनाची क्रिया ही गतिमान होते, सर्वाधिक स्पीडनी होते. आणि या उलट काय, दमट स्थितीमध्ये हवामानात काय असतं की ऑलरेडी हवेमध्ये आर्द्रता असते, तर ओलावा शोषून घेण्याची क्षमता हवेमध्ये उरतच नाही. त्यामुळे या स्थितीत बाष्पीभवन मंदावते. पुढचा प्रश्न ऍप्लिकेशन बेस्ड आहे. बघा, इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले, तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? सहल पद्धती, प्रवास पद्धती, निरीक्षण पद्धती की दिग्दर्शन पद्धती? तर बघा, याचं अचूक उत्तर असणार आहे सहल पद्धती, ज्याला आपण फील्ड ट्रिप, फील्ड विजिट किंवा एक्सकर्शन मेथड म्हणतो. या पद्धतीमध्ये काय होतं, तर शिक्षक व विद्यार्थी एखाद्या ऐतिहासिक ठिकाण असेल किंवा जिथून आपण ऑब्झर्वेशन करून काही नोट डाऊन, एज्युकेशनल फील्ड विजिट ज्याला आपण म्हणतो, तर अशा ठिकाणी जात असतील तर त्याला आपण सहल पद्धती किंवा फील्ड ट्रिप, फील्ड विजिट, एक्सकर्शन मेथड असे बोलतो. आणि प्रवास पद्धती काय आहे, तर ती फक्त नॉर्मल एक ट्रॅव्हलिंग फॉर्मॅटमध्ये. ओके, निरीक्षण, ऑब्झर्वेशन मग ते तुम्ही वर्गात बसूनही करू शकता किंवा विद्यार्थी एखाद्या ठिकाणी गेले आहेत आणि ते तिथल्या स्थळाचं निरीक्षण करतायत, नोट डाऊन करतायत, तर हा ऍक्च्युली भाग झाला सहल पद्धतीचा. ओके, ती वेगळी अशी काही क्रिया नाहीये, सहल पद्धतीचाच एक भाग झाला. किंवा वर्गात जर बसून करत असतील तर तो त्या स्पेसिफिक टीचिंग मेथडचा भाग झाला. आणि दिग्दर्शन पद्धत म्हणजे काय, इथे शिक्षक एखादी कृती करून दाखवतायत, डेमॉन्स्ट्रेट करतायत आणि विद्यार्थी ते पाहतायत, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण इथे याचं करेक्ट आन्सर असणार आहे सहल पद्धती. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा की जळगाव? सोपं आहे, याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोणती? शेतकरी, डॉक्टर, कुंभार की सराफ? तर बघा, प्रथमतः आपल्याला माहिती असलं पाहिजे की अदृश्य व्यापार म्हणजे काय. अर्थव्यवस्था आणि व्यापार पद्धती, ट्रेड सिस्टम मध्ये प्रामुख्याने व्यापाराच्या, ट्रेडच्या दोन पद्धत आहेत. एक म्हणजे दृश्य व्यापार आणि एक दुसरी टाईप किंवा दुसरं क्लासिफिकेशन म्हणजे अदृश्य व्यापार. दृश्य व्यापारामध्ये काय होतं, तर बघा, तिथे डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूंचं व्यापार केला जातो. ओके, जसं की शेतकरी धान्य विकतो, कुंभार मातीचे मडके विकतो, सराफ चांदीचे, सोन्याचे दागिने विकतो. तसं
अदृश्य व्यापारात काय होतं, तर डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीचा व्यापार, एखादी सर्व्हिस, सेवा प्रोव्हाइड केली जाते. जसं की डॉक्टरांच्या बाबतीत, आणि तेच लागू पडतं एखादी ट्रॅव्हल एजन्सी असेल, एखादी टीचर असेल, लॉयर असेल. तर हे सगळं येतं अदृश्य व्यापारामध्ये, जिथे त्यांना पैसे मिळतात ते त्यांच्या स्किलचे. ओके. आणि सदृश्य किंवा दृश्य व्यापार म्हणजे काय? तिथे डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूंचा व्यापार केला जातो. त्यामुळे अदृश्य व्यापाराचं बेस्ट एक्झाम्पल आहे डॉक्टर, टीचर्स, लॉयर्स. पुढचा प्रश्न आहे, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग ब्लँक असतो. ओके. तर जसं आपण इक्वेटर पासून ध्रुवाकडे, पोल्सकडे जातो, तर बाष्पीभवनाचा वेग काय होणार? तर बघा, जसं तुम्ही इक्वेटर पासून पोल्सकडे जाताल, पृथ्वीच्या मध्यापासून पोल्सच्या भागाकडे जाताल, तर तसं तसं सूर्यकिरणे तिरपे पडतात. आणि टेम्परेचर, जसं तुम्ही पोल म्हणजे ध्रुवाकडे जाताल, तर तापमान हे कमी 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 होत जाणार आहे. आणि तापमान कमी तर बाष्पीभवनही कमी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे कमी कमी. जिथे तापमान जास्ती तिथं बाष्पीभवन जास्ती, आणि जिकडे तापमान कमी तिथं बाष्पीभवनाचा वेग अगदी कमी. तर ध्रुवाकडे टेम्परेचर अगदी खूप कमी असतं, त्यामुळे 100% तिकडे बाष्पीभवनाचा वेग जो असणार आहे तो कमी कमी असणार आहे. पुढचा प्रश्न, थंड प्रदेशातील हिम हे ब्लँक असते, पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट, भरीव, एकसंध म्हणजे होमोजिनस, की अपारदर्शक? अपारदर्शक म्हणजे ओपेक, ज्याच्यातून काही आपल्याला दिसत नाही असं. तर बघा, थंड प्रदेशातील हिम हे म्हणजे स्नो हे अपारदर्शक, ओपेक असते. बघा, सर्वप्रथम आपल्याला बर्फ आणि हिम मधला फरक माहिती असला पाहिजे. जो बर्फ आहे हा एकदम भरीव, एकसंध आणि पारदर्शक असतो, ट्रान्सपरंट असतो. आपण आईस क्यूब्स आता उन्हाळ्यामध्ये सर्वांनीच बघितले असतील, ट्रान्सपरंट असतात, आणि ज्यातून प्रकाश अगदी आर पार जाऊ शकतो, आणि म्हणूनच आपण त्याला ट्रान्सपरंट म्हणतो. पण त्या उलट स्नो म्हणजे हिम, याचं काय असतं, तर हे कापसासारखं अगदी भुसभुशीत असतं, आणि याच्यामध्ये एअर पॉकेट्स असतात. हे भरीव नसतं. अगदी त्याच्यामध्ये काय असतात, हवेच्या छोट्या छोट्या स्पेसेस असतात, एअर पॉकेट्स असतात, ज्यामुळे ते बनतं भुसभुशीत, आणि याच कारणाने ते अपारदर्शक म्हणजेच ओपेक असतं. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? पश्चिम दिशेला वाहणारी नदी कोणती? लुनी, शोण, तुंगभद्रा की गोमती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, लुनी. इतर जे पर्याय आहेत, शोण नदी वाहते उत्तर पूर्व दिशेकडे, तुंगभद्रा नदी वाहते पूर्व दिशेकडे, तर गोमती नदी वाहते पूर्व आग्नेय दिशेकडे. इस्रो, ISRO हे कशाचे संक्षिप्त रूप म्हणजे ॲब्रिव्हेशन आहे? तर हे खूप कॉमन आहे, ज्यांना आन्सर माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगावं. तर बघा, इस्रो हे ऑप्शन आहे, इंडियन स्पेस हे शॉर्ट फॉर्म किंवा ॲब्रिव्हेशन आपण वापरतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनसाठी. तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट. ओके. पुढचा प्रश्न, खालील पर्यायांपैकी मृदेची, मातीची सुपीकता कमी कशामुळे होते? सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असणे, वेगवेगळी पिके घेणे, मृदेचा सामू म्हणजे पीएच 8 पेक्षा जास्त असणे, की मृदेचा सामू 6 ते 8च्या दरम्यान असणे? तर बघा, याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, मृदेचा म्हणजेच मातीचा पीएच 8 पेक्षा जास्त असणे. ज्या वेळेस पीएच 8 पेक्षा जास्त असतो, त्यावेळेस माती अल्कलाईन बनते, क्षारयुक्त बनते, आणि अशा स्थितीमध्ये जे आपल्या पिकाला अन्नाची गरज असते ते मातीत विरघळूच शकत नाही, ते घटक मातीत विरघळू शकत नाही, त्यामुळे ते पिकापर्यंत जात नाहीत, आणि याच्याच कारणामुळे आपली जी माती आहे ती नापीक बनते किंवा त्याची सुपीकता कमी होते. तर मृदेचा सामू 8 पेक्षा जास्त असेल तर माती काय बनते? नापीक, किंवा तिची सुपीकता कमी होते. पुढचा प्रश्न आहे, अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य ब्लँकच्या नियमाशी संबंधित आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, की
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत. तर बघा अगदी सोपं आहे, कोणतंही प्रक्षेपण असू दे त्याचा आधार असतो न्यूटनचा तिसरा नियम, जो सांगतो एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर अग्निबाणाचे प्रक्षेपण हे कशावरती आधारित आहे, तर न्यूटनच्या तिसऱ्या लॉवरती. यात काय होतं, ज्यावेळेस जो आपला रॉकेट आहे त्याच्यामधलं इंधन पेट घेतं, तर आणि ज्यावेळेस ज्वाला ही ज्वालेची निर्मिती होते, काय होतं, दाब इतका जोराचा असतो आणि तो खालच्या दिशेने असतो. याला बॅलन्स करण्यासाठी काय होतं, जो आपला अग्निबाण आहे, जो आपला रॉकेट आहे, तो वरच्या दिशेने खालच्या दिशेचा फोर्स बॅलन्स करण्यासाठी तो वरच्या दिशेने झेप घेतो, तेवढ्याच स्पीडनी, इक्वल अँड अपोजिट या पद्धतीने. पुढचा प्रश्न, आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, गोठवलेला कार्बन मोनोऑक्साईड, द्रवरूप नायट्रोजन की हायड्रोजन? आता बघा, याचं उत्तर आहे गोठवलेलं कार्बन डायऑक्साईड. याचं तापमान, याला आपण ड्राय आईस असंही बोलतो, आणि याचं तापमान अगदी कमी असतं. याचा वापर आईस्क्रीममध्ये का केला जातो, तर बघा, हे विरघळल्यानंतरनं हा जो आपला ड्राय आईस आहे किंवा आपला गोठवलेला कार्बन डायऑक्साईड आहे, तो विरघळल्यानंतरनं तो लिक्विडमध्ये रूपांतर होत नाही, तो द्रवरूपी होत नाही, तो डिरेक्टली वाफेमध्ये, हवेमध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळे बघा, जरी लाईट गेली किंवा काय झालं तर आईस्क्रीमचं पटकन, जर ते दुकानात असेल, आपल्या घरच्या फ्रीजमध्ये आणलं तर आपण तेवढ्या उच्च लो टेम्परेचरवरती आपण ठेवू शकत नाही. पण जे प्रोफेशनल डीलर्स आहेत, शॉपकीपर्स आहेत, त्यांच्याकडे बघा आईस्क्रीम पटकन पाणी होत नाही, आणि त्याचं रिझन आहे आपला गोठवलेला कार्बन डायऑक्साईड. आणि याचं रिझन काय, की तो विरघळला जरी तो वाफेत रूपांतरित होतो, पण तो लिक्विड स्वरूपात जात नाही. त्यामुळे आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी आपण वापर करतो गोठवलेला कार्बन डायऑक्साईड. आता बरेच झटपट आईस्क्रीम बनवण्यासाठी द्रवरूपी नायट्रोजनचा पण वापर केला जातो, पण बनवताना आणि त्याला ट्रान्सपोर्ट करताना वापर केला जातो तो म्हणजे गोठवलेला कार्बन डायऑक्साईडचा. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? हिमोलिसिस, अपकेंद्री पद्धत म्हणजेच सेंट्रिफ्युगेशन, डायलिसिस पद्धत की ऊर्ध्वपातन? तर बघा, याचं उत्तर आहे अपकेंद्री पद्धत म्हणजेच सेंट्रिफ्युगेशन. आता याच्यातल्या दोन कंडिशन्स म्हणजे काय, तर बघा, डायलिसिस हे कधी केलं जातं, ही अशी कंडिशन आहे ज्यावेळेस आपली किडनी निकामी होते, तर टेम्पररी किडनीचं काम करण्यासाठी आपण जे करतो, जे आपले इम्प्युरिटीज बाहेर काढण्यासाठी, तर त्याला आपण म्हणतो डायलिसिस. ओके. आणि ऊर्ध्वपातन पद्धत म्हणजे काय, हे डिस्टिलेशन याला म्हणतो, हे वॉटर फिल्ट्रेशन वगैरे अशा प्रक्रियेमध्ये वापरलं जातं. हिमोलिसिसमध्ये काय होतं, तर जे आपले आरबीसीज आहेत ते मृत पावतात, तर ही एक मेडिकल कंडिशन आहे, कुठलीही सेपरेशनची पद्धत नाही आहे. तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे अपकेंद्री पद्धत. कधी पण दिलेले जे ऑप्शन्स आहेत ते विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून आहेत का, पद्धत ठीक आहे, पण पद्धत कशाची आहे, डायलिसिस काय आहे, ही एक ट्रीटमेंटची पद्धत आहे, आणि तुम्ही प्रश्नात काय विचारले गेले, आपल्या ब्लड सेल्सला सेपरेट करण्यासाठीची प्रक्रिया विचारली गेली, ठीक आहे. तर डायलिसिस वापरतात का, नाही, डायलिसिस किडनी फेलियर अशा कंडिशन्समध्ये वापरतात. तर जो ऑप्शन्स नीट वाचायचे आहेत, जे प्रोव्हाइड केलेले ऑप्शन्स आहेत नीट वाचायचे आहेत, आणि एलिमिनेशन मेथड जे अनुसरून नसलेले पर्याय आहेत, पहिले ते बाद करायचेत आणि मग उरलेल्या ऑप्शन्स मधनं तुम्ही कंपेअर करून प्रॉपर डिसिजनला पोहोचायचे. पुढचा प्रश्न, हिमालयीन नद्यांना उन्हाळ्यातील पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? विलयन, संघनन, संप्लवन की बाष्पीभवन? तर बघा, बाष्पीभवन तर असू शकत नाही, इव्हॅपोरेशन. तर सर्वप्रथम पहिले काय आहे, हिमालयातील ज्या काही नद्या आहेत त्या बर्फ आच्छादित असतात, आणि त्याच्यानंतर हिमालयाच्या पर्वतांवर देखील भले मोठे मोठे ग्लेशियर्स आपल्याला आढळतात. या उन्हाळ्यामध्ये जसं टेम्परेचर वाढतं, ग्लेशियर्स विरघळायला लागतात, आणि त्याचं पाणी आणि नदीतलं पण जे बर्फ आहे त्याचं मेल्टिंग होऊन पाण्याचं प्रमाण वाढतं, आणि उन्हाळ्यामध्ये तिथे पूर येतात. आणि याचं मेन रिझन काय आहे, ग्लेशियर्सचं मेल्टिंग असू दे किंवा
नदीतल्या बर्फाचं अचानक पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. पुढचा प्रश्न आहे, खाली सांध्यांचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? पुन्हा रिपीट कर की अयोग्य जोडी, चुकीची जोडी ओळखायची आहे. उकळीचा सांधा कोपर, बिजागरीचा सांधा मनगट, सरकता सांधा कवटीचे हाड की अचल सांधा खांदा. ओके, तर बघा याच्यामध्ये करेक्ट जोडी असायला पाहिजे. कोपरात असतो बिजागिरीचा सांधा, ओके, आणि मनगटात असतो सरकता सांधा, ज्याच्यामुळे आपल्याला फ्लेक्झिबल मुवमेंट होते. कवटीत अचल सांधा असतो, तर खांद्यात असतो उकळीचा सांधा. इथे ऑप्शन्सची पद्धत कशी होती ते मी सांगते. करेक्ट ऑप्शन्स आय आणि सपोज ए असेल, बी असेल, हे अख्खं जोडींचं ऑप्शनचा फॉर्मॅट होता, खूप मोठा होता, त्यामुळे मी डिरेक्टली करेक्ट आन्सर्स इथे मेन्शन केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? कावीळ, विषमज्वर, मलेरिया की क्षयरोग म्हणजेच ट्युबरक्युलोसिस. तर हे खूप प्रचलित उपचार पद्धती आहे. याचे बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटकडनं जनजागृती केली जाते किंवा बऱ्याच ठिकाणी आपण याचे ॲडव्हर्टाईज, मग ते टेलिव्हिजनवर असतील किंवा रोड साईड होर्डिंग्सवरती वगैरे पण बघायला मिळतात. तर डॉट ही जी उपचार पद्धती आहे ती वापरली जाते क्षयरोगासाठी, ट्युबरक्युलोसिससाठी. आणि डॉट्स काय आहे, तर ॲक्च्युली ही एक संक्षिप्त ॲब्रिव्हिएशन आहे, शॉर्ट फॉर्म आहे. डॉट्सचा ॲक्च्युली फुल फॉर्म काय होतो? डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. म्हणजेच काय? प्रत्यक्ष देखरेखीखालील अल्पमुदतीची उपचार पद्धती. खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ सोर्स दिले आहेत. त्यातील विसंगत जोडी ओळखा. वाळूपासून काच म्हणजे त्याची निर्मिती होते की नाही हे तुम्हाला ओळखायचंय. आता बघा, वाळूपासून काच, मातीपासून विटा, कास्यापासून लोखंड की चुनखडीपासून सिमेंट. आता खूप कॉमन सेन्स बेसिक गोष्टीची इथे तुम्हाला, जर तुम्ही खरंच सायन्स थरोली अभ्यास केला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. लोखंड हे एक नैसर्गिक धातू आहे. ते आपल्या पृथ्वी तलावरती अगदी नैसर्गिकरित्या आढळतं. तर आपल्याला त्याची निर्मिती करण्याची काही गरज आहे का? नाही आहे. तर डिरेक्टली तुमचा आन्सर मी सांगते, असेल कास्यापासून लोखंड. बघा, वाळूपासून काच बनते, मातीपासून विटा बनतात हे सर्वांनाच माहिती आहे, आणि चुनखडीपासून बनतो सिमेंट. पण लोखंड ही नैसर्गिक धातू आहे, तो नॅचरली आपल्या अर्थवरती एक्झिस्ट करतो. आणि तेच कास्य काय आहे, तर ते एक मिश्र धातू आहे. ओके, ते त्याच्यातून आपल्याला लोखंडाची निर्मिती किंवा ते कास्य लोखंडाचं सोर्स असण्याची गरज नाही आहे. तर फक्त मी जसं सांगितलं, जो प्रश्नपत्रिका शांत डोक्याने वाचेल, त्याला जरी एखादा टॉपिक वाचलाही नाही आहे तुम्ही, अगदी म्हणजे वाचला नाहीये कधी, तुमच्या ऐकण्यात पण नाहीये, पण जर तुम्ही कॉमन सेन्स वापरला तरीही तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पण अगदी म्हणजे प्रश्न वाचल्याच गोंधळून जाऊन, अरे हे मी वाचलंच नाहीये, मला येत नाहीये, असं स्वतः तिथे कन्फ्यूज होऊन पॅनिक व्हायचं नाहीये. तर शांतपणे 2दा 3दा वाचा. आणि ती तुम्हाला मिळालेली खूप मोठी संधी आहे एक्झाम हॉलमध्ये. बसलेले असताना मुळीच पॅनिक व्हायचं नाहीये. तुम्ही, माझा अभ्यास झालेला आहे, आणि जो स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून पेपर देतो ना, त्याला फेलियर हे येतच नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवून क्वेश्चन पेपर वाचा. मी सांगते, कारण तुम्ही सर्वजण शिक्षक आहात किंवा भावी शिक्षक होण्याची इच्छा ठेवताय. तर बेसिक नीड आहे सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे, तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे. आपल्याला विद्यार्थी घडवायचे, तर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणं अगदी गरजेचं आहे. त्या विश्वासानेच, त्या पॉझिटिव्हिटीनेच तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचायची आहे. अगदी जरी नवीन टॉपिक असेल, तर आपल्याला कॉमन सेन्स, आपली सारासार बुद्धीचा वापर करून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न, जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना ब्लँक असे म्हणतात. रुचिनलिका, रुचिकलिका म्हणजे टेस्ट बर्ड्स की रुचिकर्णिका की स्वादनलिका? तर याचं अचूक उत्तर आहे रुचिकलिका म्हणजेच टेस्ट बर्ड्स.
आशा करते आजचं विश्लेषण सगळ्यांनाच समजलं असेल आणि याच पद्धतीने आता आपल्याला अभ्यासाला दिशा द्यायची आणि गती द्यायची आहे. आता अगदी पुढच्या संडेला एक्झाम आहे, तर बूस्ट करायचंय जितकं होतं होईल. आता पी-वाय-क्यूजचे सोल्युशन्स तर आपण बघतच आहोत. त्याचबरोबरीने जे रिपीटेड टॉपिक्स आहेत, प्रत्येक रिपीटेड टॉपिकचं वाचन तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.